आज माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले आहे। निवेदन देण्याचा आजचा मुख्य हेतू असा आहे की आरक्षण उपवर्गीकरण या सामाजिक न्यायाच्या चळवळीतील महाराष्ट्रातील आमचे सहकारी अनेक प्रमुख शिलेदार लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत बिशे यांच्यावर काल परभणी शहरामध्ये त्यांच्या घरावर जीवघेणा हल्ला केलेला आहे। अतिशय निर्णायक परिस्थितीमध्ये ही चळवळ वाटचाल करत असताना ही चळवळ मोडीस काढावी, या चळवळीवर दडपण आणावं आणि सामाजिक न्यायाचा विषय वेगळ्या बाजूने भरकटत नेण्याचा आणि हा विषय पुढे घेऊन जाणारे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना जीवनातून उठवण्याचा या समाजकंटकाचा मनसुबा दिसतो, षडयंत्र दिसते। म्हणून काल 20 जुलै रोजी मध्यरात्री परभणी शहरातील रामनगर येथे नवा मुंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कॉम्रेड गणपत बिशे यांचं निवासस्थान आहे। या निवासस्थानावर त्यांनी हल्ला केला आणि घरासमोर मध्यरात्री जाऊन वेगवेगळ्या गलिच्छ भाषेमध्ये आई बहिणीवर शिवीगाळ सुरू केली, मोठमोठ्याने ओरड सुरू केले, हे मांगड्या तू बाहेर ये, तुला आरक्षण आम्ही देऊ, अशा प्रकारची भाषा वापरलेली आहे। या वेळेचं प्रसंगावधान साधून त्यांची पत्नी, आई, बहीण या भयभीत अवस्थेमध्ये कॉम्रेड गणपत बिशे यांना घराच्या बाहेर येऊ दिलेले नाहीत। त्यामुळे कदाचित गणपत बिशे यांच्या जीविताला धोका होऊ शकलेला नाही, पण चिडून जाऊन हे समाजकंटक एवढ्यावरच न थांबता चळवळीचं साधन म्हणून वापरणारी त्यांची जी 4 चाकी गाडी होती त्या गाडीवर फरशीचे दगड आपटून काचे फोडून त्या प्रचंड प्रमाणामध्ये नासधूस केलेली आहे। मित्रांनो, मी आपल्या मार्फत सांगतो की कॉम्रेड बिशेवर यापूर्वी देखील 23 मार्च 2023 रोजी देखील अशाच प्रकारचा जीवघेणा हल्ला झालेला होता। यावरून असं लक्षात येते की या चळवळीमध्ये, सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारां सामाजिक आंदोलन करत असताना अशा समाजसेवकाला जीवनातून संपवण्याचं कटकारस्थान काही समाजकंटक करत आहेत, डोके वर काढत आहेत। हे महाराष्ट्रामध्ये प्रमाण वाढलेलं आहे। म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या निदर्शनाशी परिस्थिती आणून कॉम्रेड गणपत बिशे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या या घटनेचा आम्ही नांदेड जिल्ह्यातील तमाम सकल मातंग समाज आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचा निषेध नोंदवून आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करावी, त्यांना तातडीनं जेरबंद करावं आणि कॉम्रेड बिशे यांना आणि त्यांच्या कुटुंबांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्यावं अशी आग्रही विनंती आम्ही जिल्हाधिकारी मार्फत केलेली आहोत। सचिन साठे अपशब्द बौद्ध समाजाविरोधात बोलतात, याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? सचिन साठे बौद्ध समाजाबद्दल अपशब्द काय बोलले ते मला माहिती नाही, पण बौद्ध समाजाबद्दल अपशब्द, बाबासाहेबाबद्दल अपशब्द, आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीतील जागरूक आणि विवेकी कार्यकर्ता कुठल्याही प्रकारचं भाष्य करत नाही। हा आमचा सामाजिक न्यायाचा विषय आहे। आम्ही संवेदनशील मार्गाकडेच सरकारकडे याची मागणी करत आहोत, पाठपुरावा करत आहोत। आम्ही कुठल्याही जातीच्या धर्माच्या विरोधात आमचं आंदोलन नसून आरक्षण लाभ वंचितांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा अट्टहास आहे।